नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा म्हणजेच मराठी माणसाचं नवीन वर्ष चालू होतं आज. तर सगळ्यांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटलं की प्रत्येकाच्या घरासमोर एक गुढी उभी केली जाते आणि त्याची पूजा वगैरे केली जाते, त्याला नैवेद्य पण दिला जातो. तर कोकणामध्ये आमच्या गावामध्ये आहे ना, कलकीची काठी आणि मेसाची काठी नाही, कलकीची आणि मेसाची काठी तोडून ती तासली जाते, साफ केली जाते. त्याच्यानंतर तिला धुतली जाते. धुवून नंतर तिला गंध टिकला वगैरे लावला जातो, हळद कुंकू लावलं जातं. नंतर तिला त्या काठीच्या वरती एक गडूचा तांब्या आणि एक वस्त्र त्या ठिकाणी लावलं जातं. नंतर मग ते घरासमोर उभी करून त्याची पूजा केली जाते. आणि घरासमोर उभी करताना ती पाटावरती उभी केली जाते आणि तिला नैवेद्य वगैरे पण दिला जातो, त्याची पूजा केली जाते. आणि आज आम्ही चाललो आहे दादाकडे. दादानी पनवेलला नवीन रूम घेतले, त्या रूमची वास्तुशांती आहे. तर त्या ठिकाणी आम्ही चाललो. आत्ता आम्ही राहायला ठाण्यामध्ये आहोत. आता आम्ही तिघेजण चाललो आहे, मी, माझी बहीण आणि आई, तिघेजण पनवेलला चाललो. आता वाजलेत सकाळचे 7 वाजलेत. तर तुम्हाला दाखवतो दादानी घेतलेले रूम आणि वास्तुशांती. तर चला निघूया, उशीर होते, मला उठायला थोडं लेट झालं. ही आई आणि ही बहीण. चल उतर खाली, चल पटकन. लॉक घेतला काय? चल बॅग आणतो मी. गॅस बंद केलाय ना? फायनली आम्ही इथे दादाच्या घरी पोचलो. ठाणा स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडली पनवेलला यायला. नंतर पनवेल स्टेशनच्या बाहेर आम्ही तिथं आलो. तर दादाने अगोदर मला कॉल केला की पनवेल स्टेशनच्या बाहेर आहे, मी तुला तिथे पिकअप करतो म्हणून. तर तिथं दादाने मला पिकअप केलं आणि त्यानंतर आम्ही इथे या ठिकाणी पोचलो. बाकी तुपाला द्या, 55 रुपये तूप पण ना. आज केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमो नमः. विष्णुवे विष्णुं जगद विशेषायां शुभपुण्यं च मम आत्मना सकल शास्त्रप्राप्त्या श्री परमेश्वरीत्यर्थं शरीर वाक् मनः शुद्ध्यर्थं पंचगव्य प्राशनम् अहं करिष्ये. यत्वा गस्य गदं पापं देहति श्रीमामके प्राशनमञ्चगव्य सदत्वविन्दनं या अहमिति प्राश्य. यत्वा गस्य गदं पापं देहति श्रीमामके प्राशनमञ्चगव्य सदत्वविन्दनं अहमिति प्राश्य. आचम्य पाणिवै. केशवाय नमः. केशवाय नमः. नारायणाय नमः. नारायणाय नमः. गोपालचूडामणि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. श्री वरदमूर्तये नमो नमः. कुलस्वामिदेवताभ्यं समर्पयामि. नारिकेलफलं समर्पयामि. सद्गुरुदेवताभ्यो नमः. नारिकेलफलं भूजलं नावावर या वास्तुदेवचं नाव घेतो. वास्तुपुरुषदेवताभ्यो नारिकेलफलं समर्पयामि. भूजलं समर्पयामि. गंधाक्षरपुष्पं समर्पयामि. अभयदेवताभ्यो नमः. शुभदिवशी मुहूर्तावर त्या वास्तूच्या जागेचं आम्ही
गणेश पूजन करत आहोत. तत्पूर्वी तुम्हाला ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. ते आमंत्रण आपण स्वीकार करा आणि आमचा कार्यक्रम सुरुवात करा. गंधे मंडळीलाक्ष नमस्ते शुभावना ब्राह्मण नमस्ते स्तु महापुरुष गुरुजः गुणपुरुष गुरुजः. तुझ्या कोण तुमचे आई बाबा वगैरे कोण आहेत? ते कोण असतील ते बोलवा. आई बाबा वगैरे या. नमस्कार करा. आईला मातृदेवाय नमः. खाली कोण नमस्कार करते तुम्ही म्हणजे नमस्कार तुम्ही नमस्कार हां. मातृदेवाय नमः पितृदेवाय नमः. दोघांनी करायचंय. दोघांची म्हणून तुमच्या पण नाही एकच नाही. मातृदेवाय नमः पितृदेवाय नमः आचार्य देवाय नमः अतिथि देवाय नमः. सर्वेभ्यो देव हात धुवा. दोन्ही हात धुवायचे. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. दोन्ही हात धुवायचे. नॅपकिन नाही घेतलंय काय माझ्या परमाय रुमाला दे. श्री महागणाधिपतये नमः. श्री वरदगुरुदेवाय नमः. आपण म्हणतो शुभ पुण्य तीर्थौ मम आत्मनः सकल शास्त्रो पुराणोक्तो पुण्यफलो प्राप्ति अर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम काश्यप. तुमचं गोत्र काय? कश्यपच. मला काश्यप गोत्र उत्पन्न. आपला स्वतःचं पूर्णपणे नाव घ्यायचं. नाम अहम मम अस्य स्वपत्न्यः. वहिनींचं नाव घेतो. नाम्यः धर्म पत्न्यः अहम मम. मुलगा मोठा कोण आहे? मुलगा मुलगी कोण? मुलगा आहे. मम पुत्रस्य. चिरंजीवाचं नाव घ्यायचं. पुत्रस्य अहम. ऐकायचं. अस्माकं सकुटुंबानां सपरिवारां क्षेमस्तरे आयु आरोग्य ऐश्वर्यप्राप्त्यर्थं सकल पीडा परिहारार्थं मनस्कृत सकल मनोरथ सिद्ध्यर्थं तथा च नूतन वास्तु प्राप्त्यर्थं वास्तुमध्ये भूमि खनन वृक्ष छेदन पाषाण तारण भेदन पिपीलिका मशकादि प्राणिहिंसा जनित दुरित शमन यथोक्त आय व्ययादि साधनानां विनादिकथा पाद पर्यन्तो अस्य वास्तुः शुभदा. वास्तुमध्ये अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थं वास्तुमध्ये उत्तम उद्योग व्यापार व्यवसाये प्राप्त्यर्थं वास्तुमध्ये भूत प्रेत पिशाच्य 4 वेळा गणपती आम्ही सोडतो. 4 वेळा आम्ही सोडतो. खाली पाणी. हो वाक्यं समर्पयामि. श्रीविघ्नहर्तमहागणाधिपतये नमः. सत्यस्तयो समर्पयामि. श्रीविघ्नहर्तमहागणाधिपतये नमो नमः. आचमनीयं समर्पयामि. श्रीविघ्नहर्तमहागणाधिपतये नमो नमः. आचमनीयं समर्पयामि. पंचामृतमयान्तं वयोदधीकृतमधो शर्करादिषु स्नानार्थं प्रति गृहीतामञ्चामृतमयौषधी श्रीभूनाय महागणाधिपतये नमो नमः. सगळीकडे हात पोहायचे. देवाचं नाव घ्या. अग्नेय पुरुष
रक्तो सर्वदेव मयो व्ययाः धूम्रकेतु रजोदक्षो तस्मै नित्यो नमो नमः अभिनारायणाय नमो नमः नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि अन्नपूर्णा माता की जेवण करता अन्नपूर्णेचं नाव घेतं जेवणाला सुरुवात करायची हस्तप्रक्षालं समर्पयामि उन्नतिनाम्न्यः विद्यार्थं हस्तप्रक्षालं समर्पयामि नमो ब्राह्मणे देवाय आणि एक भिंतीला समोर फ्रंटला बाहेर जाऊ वास्तुपुरुषाय नमः वास्तुपुरुषाय नमः वास्तुपुरुषाय नमः छोटी आहे ना दिलेली हो यन्मङ्गलमन्नस्य प्राप्तदेवतमाजने करुणकरदिनो वास्तुपुरुषाय नमः क्षेत्रपालाय नमः थोड़ा जिने तिथे पुढे दरवाजात थोडा काढलेला आहे ना दरवाजातच जिना पण समोर आहे ना त्याच्या पुढे काढलं इकडे वा ठेवा इकडे एक वाटी इकडे ठेवा एक वाटी इकडे एक वाटी इकडे आणि ते आपण घालतं जिन्नस घालतं कोणते आपण जेवण जेवण करतो डाळ ते कुठले डाळी असतात तांदूळ असतात दूध असतं त्या संपल्यात भर पडली पुन्हा रिकामा डबा झाला तुम्ही आणलाय कसं करायचं ते माहिती आहे मीठ हा नारळ त्याच्यामध्ये बांधायचं सुपारी पैसे आहे त्याच्यामध्ये ते ह्या कपड्यामध्ये बांधायचे तिथे दरवाजावर आतमध्ये उजव्या साईडला हो आतमध्ये हां तिथे वरती हे थोडी आहे गणेश पूजन होतं या तुम्ही या फोटो काढतोय तो व्हिडिओ काढून याला का नाही घेतलं हातात चला फिरायला चला. कोण येतोय फिरायला? कोण येतोय? कोण येतोय? अरे या अन्वया चला फिरायला चला. किती आहे मी आता एक देखते चला 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 चला. हळूहळू कर ना फोटो काढून दे ना मला नाही फटाफट फोटो मध्ये येतच नाही ती माहिती सांगतो इकडे बघ पहिला बघितलं सर्व बघा माणसं डॉ तो बघतोय पण ह्याच्याकडे काय असं लावलं हा तू नाही ह्याने काय लावायचं मास्क शिकला हा, लाव तू असं लावायचं आम्ही पण लावायचं तू परवडवशील लहान. हे तू 6,000 मोठा गेला
गिफ्ट काय घेतलं नाही तुम्ही तुमच्या पसंतीचं काही घ्या. ठीक आहे ना, परत दे ना आवडीचं काही घ्यायचं. सगळ्यांची घरं आधी भरलेली असतात मग प्रत्येक जण आपापल्या या आणि हे देणार या गमला बाहेर गमला एक माहिती आहे खाली नाही बाबू, खाली नाही सोडणार मी तुला. राहतच नाही. ए इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. तो वैतागलाय. सांगतो ए इकडे बघ इकडं. आय आई आलीच नाही.